स्वाभिमान संघटना द्वारा कष्टकरी बांधवांचा सत्कार इस कार्यक्रम का आयोजन किया गया, जहां कई रिक्शा चालकों का और रिक्शा यूनियंस का किया गया सम्मान। आइए आपको दिखाते हैं इसकी कुछ झलकियां और लेते हैं पूरी रिपोर्ट। शालेला जायला उशीर झायला, शालेला जायला उशीर झायला, बघताय रिक्षावाला न वाट माझी, बघताय रिक्षावाला। डॉक्टर आंबेडकर चौक आहे का क्या? काय काय मी काय तुला रिक्षावाली दिसते? अच्छा, आलं मला वाटलं रिक्षावालीच येत आहे. काय झाले माहितीये, महिला मंडळ आवरा पुढे गेले ना, तुम्हाला सांगतो पिलेन चालवतात, ट्रक चालवतात. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. हा, कदम साहेब त्यांचा सत्कार करत आहेत. त्याचप्रमाणे गिराजे साहेब आले. आवाज आला तर बरं होईल. आमच्या विभागातील कुर्ला कॅम्प रिक्षा स्टँड, सुभाष टेकडी रिक्षा स्टँड व दादासाहेब गायकवाड रिक्षा स्टँड आणि मारुतीराव जाधव युनियन यांच्या सर्वांच्या प्रयत्नांनी हा जो कार्यक्रम आम्ही राबवला, याचा मूळ उद्देश असाच होता की रिक्षा चालकांचा एक गट म्हणून, एक समाज म्हणून ते खूप चांगले चांगले कार्य करतात हे आमच्या लक्षात आलं. मग ते आंबेडकर जयंती असो का शिवजयंती असो किंवा शिवरात्रीचे कार्यक्रम असो, जाती धर्म हे सर्व सोडून हे विविध कार्यक्रम करतात आणि अशा चांगल्या कार्यक्रम घेणाऱ्या लोकांचा आपण प्रोत्साहन केला पाहिजे, हाच आजच्या कार्यक्रमाचा उद्देश होता. तसेच त्यांना महानगरपालिकेतर्फे, शासनातर्फे कोणतीही सुविधा नाही आहे, यासाठी देखील स्वाभिमान संघटना त्यांच्यासाठी पुढे, या कार्यक्रमाच्या पुढे असं प्रयत्न करत राहील, एवढ्याच उद्देशाने आजचा कार्यक्रम घेतला होता. स्वाभिमान संघटनेच्या वतीने आज या इकडे कार्यक्रम जो झालेला आहे, मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचा कार्यक्रम मी बघतो आहे. आणि रिक्षा चालकांना ज्या पद्धतीचा रिस्पेक्ट इकडे दिला आहे, खरं तर मला वाटतं की ती सुद्धा माणसंच आहेत आणि त्या माणसं तुम्हाला सकाळी उठून तुम्हाला वेळेत तुम्हाला कामावर पोचवतात. अशा लोकांचा सत्कार रोहित साळवे आणि आमच्या ताई अंजली साळवे, आमच्या इथल्या नगरसेविका आहेत, यांनी ज्या पद्धतीने केलं वाटतं, मला वाटतं अशा पद्धतीचा आता कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रात होईल, जो यांच्या मुळे मला वाटतं इथे पहिल्यांदा जो झाला आहे. आणि खरंच मला खूप बरं वाटलं की रिक्षावाली जी मंडळी आहेत त्या लोकांचा सत्कार जो झाला आहे तो मला खूपच बरं वाटलं की म्हणजे बऱ्याच चांगल्या चांगल्या पद्धतीने काम करणारी माणसं आहेत, पण ही माणसं रिक्षा चालक म्हणून काम करत असतानाच आपल्या फॅमिलीला, आपल्या मुलांना, आणि मला वाटतं बऱ्यापैकी सगळ्यांना, म्हणजे काही मुलांची ग्रॅज्युएट पण मुलं झालेली आहेत अशा रिक्षा चालकांची. आणि मला वाटतं हा पहिलाच कार्यक्रम आहे अशा पद्धतीचा. तर मी असं म्हणतोय की रोहित साळवे आणि त्यांचे फॅमिली, त्यांच्या कुटुंबाला खरंच धन्यवाद मी देतो की भविष्यात अशा प्रकारचे खूप छान छान तुम्ही कार्यक्रम राबवा. कोणार्क, अपना शहर अपनी बात.